देव कुठे आहे? देव दिसत नाही. देव यांच्यासारख्या माणसांमध्ये. नमस्कार, मी मंगेश म्हात्रे, BSN मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे, पालखीमध्ये ती नेहमी दुर्लक्षित असते. वारकरी, दिंडी यामध्ये संपूर्ण भक्तजन एकरूप झालेले असतात. हे आहेत वारीत जे ट्रक असतात ना, त्या ट्रकचे चालक आहेत. आपण यांच्याशी खास संवाद साधणार आहोत. नमस्कार, BSN मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. हा तुम्ही ट्रकचे चालक आहात. तुम्ही कसा असतो तुमचा दिनक्रम? तर आमचा दिनक्रम असा असतो, सकाळी माऊलींची आरती झाल्याच्या नंतर पालखी रथामध्ये टाकून ज्यावेळेस रथ निघतो त्यावेळेस आमच्या ह्या संस्थेच्या गाड्या, ज्ञानेश्वर महाराज संस्थेच्या गाड्या ह्या रस्ता क्रॉस करून विसाव्याच्या ठिकाणी पालखी पोहोचण्याच्या आत पोचावं लागतं आम्हाला, पूर्ण ट्रॅफिक क्रॉस करत. 17 ते 18 दिवसांचा वारीचा प्रवास असतो, पूर्ण वारी असते. त्यानंतरही तुमचं रिटर्न म्हणजे परतीचा प्रवासात पण हा ट्रक असतो का? हो, यानंतर आमची पालखी ज्यावेळेस पंढरपूरमध्ये पोहोचते त्यानंतर आमचा हा ट्रक पूर्ण परत रिटर्न येतोपर्यंत पूर्ण संस्थेसंघ, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी संघ पूर्ण जागेवर आळंदीपर्यंत येतोपर्यंत संघ असतो. साधारण आमचा 1 महिन्याचा प्रवास असतो. बाकीचे वारकरी आळंदीतून एकादश झाल्याच्या नंतर बार्शीच्या दिवशी जे ते आपल्या घरी जाण्याच्या मार्गावर निघून जातात. आमची पूर्ण पालखी रिटर्न आळंदीत येतोपर्यंत आम्ही पूर्ण माऊलीच्या संघच असतो. जवळपास 1 महिना तुम्ही घराबाहेर असता, घरच्यांची आठवण येत नाही? आठवण जरी आली तरी सोहळ्यामध्ये काही एवढं हे वाटत नाही. आठवण काय, संध्याकाळी निवांत असताना थोडेफार फोनवर आले तर बोलणं होतंय, नाहीतर दिवसभर काही आठवणीचा काही विषय राहत नाही. सकाळी उठल्यानंतर स्नान करणे, गाडी चालू करणे आणि पुढचा प्रवास चालू करणे याच्यात कुठलंही घरचं ध्यान होत नाही. असं दिनक्रम चालू असतो. सेवा करता करता घरची आठवण येत नाही असं ते म्हणतात, पण राहून राहून संध्याकाळच्या वेळेस घरच्यांची आठवण येते. माणूस हा संवेदनशील प्राणी आहे, त्याच्यामुळे त्याला भावना या आपसूक आल्यात. आज वारीतल्या महिन्याभरच्या सेवेनंतर घरच्यांबद्दल त्यांनी जे सांगितलंय ना, ते मनाला कुठेतरी जवळ करणार आहे, मनाला कुठेतरी टच करणार आहे. किती वर्षापासून आहे तुम्ही या वारीचा ट्रकला चालक आहात? आता सध्या माझं 2रंच वर्ष आहे, पण त्याच्या अगोदर मी 3 वेळा दिंडी संघ होतो. मी साधारण 5 वाऱ्या झाल्यात माझ्या. मी वर्षभर ट्रक चालवतात, सामान एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी येतात, पण वारीमध्ये चालक असताना काय तुमचं म्हणजे काय वाटतं तुम्हाला हे काम करताना? वारीमध्ये भरपूर अशा पद्धतीचा आनंद, उत्साह मिळतो. पब्लिक मध्ये थोडस होतं तकलीफ, पण काय वाटत नाहीत. वारी सोहळ्यात आहे ना, सपदून जातं, तकलीफ काय वाटत नाही. काम करतो. मग वारीमध्ये ट्रक चालकाचं काम केल्यानंतर आयुष्यात काय बदल वगैरे झालाय का? वारीमध्ये सोहळ्यामध्ये ट्रक चालवल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीने आपल्याला सुख समाधान चांगल्या पद्धतीचं मिळतं. असा बदल जाणवलेला आहे मला. एक प्रकारे आज विठुरायाचे जे वारकरी आहेत त्यांची तुम्ही एक प्रकारे सेवाच करता. पंढरपूरला जाणार, काय मागणं आहे त्या पांडुरंगाकडे? पांडुरंग एकच मागणं की जोपर्यंत आपल्याला माऊलींची सेवा, पांडुरंगाची सेवा करता येईल तोपर्यंत माऊलींनी आणि पांडुरंगाने आपल्याला बोलवावं, आणि तोपर्यंत आपण सेवा करू, ही आपली एकच इच्छा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या पालखीचे जे ट्रक असतात त्या ट्रक मधील एक चालक होते. त्याने हा ट्रक चालक हा नेहमी वारीमध्ये दुर्लक्षितच असतो. आज तो महिनाभराचा प्रवास करत असतो, 1 महिनाभर तो घरापासून लांब असतो. आपण BSN मराठीच्या माध्यमातून त्यांच्याकडून हा वारीचा अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने एवढंच सांगितलं, जोपर्यंत हयात आहे, जोपर्यंत जिवंत आहे, या वारीची सेवा करायला मिळेल. हे सर्व आपले मध्यमवर्गीय लोक आहेत ना, वारीबद्दल ना त्यांना खूप अप्रूप आहे, खूप समाधान आहे, मागणं काहीच नाही.
वारीची सेवा करायला मिळणं हे एवढंच त्यांचं मागणं आहे. आणि हीच खरी त्या विठुरायाची लीला आहे. देव कुठे आहे? देव कुठे आहे? देव दिसत नाही. देव यांच्यासारख्या माणसांमध्ये. हे जी सेवा करतात या सेवेमध्ये देव आहे. आपण म्हणतो ना देव सगुण निर्गुण आहे. सगुण रूप हे निर्गुण रूप या ह्यांच्यामध्येच आपल्याला देव दिसत असतो. तो दिसत नसला तर हे चालक असो, वाहक असो किंवा हे सेवा करणारे इतर काही लोक त्यांच्यामध्ये हा विठुराया आपल्याला दिसलेला असतो. BSN मराठीसाठी मंगेश म्हात्रे, सासवड, पुणे.